फक्त मराठ्यांना नजरेतून आता पडू नका. जे छाती ठोकून मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही ज्या गर्वानं बोललात तेच गर्वाचा शब्द पक्का ठेवा आणि मराठ्यांकडून तुमची पाठ आता थापटून घ्या. हे विषय क्लिअर. माझा हैदराबादच्या गॅजेटियरच्या जी नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. 94च्या धर्तीवरती 1994 जे आर काढला त्या धर्तीवरती त्यांना कुठेही अडचण आली नाही. मग आम्हाला अडचण काय येते? त्या धर्तीवरती सगळे प्रमाणपत्र पटापट देऊ. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 58 लाख नोंदी त्याचे सगळे शिबिरे लावा, त्या ग्रामपंचायतला लावा. तिसरा मुद्दा, क्वालिटी थांबूच नका. कुणबी प्रमाणपत्र निघालं म्हणल्याच्या नंतर आयला रजिस्ट्री केल्याच्या नंतर फेर कशामुळे थांबिता? साक्षीदारासहित झालं ना सगळं. म्हणून ते क्लिअर करा. चौथं की सातारा संस्थानचा गॅजेटियरचा जी आर पाहिजे मला अंमलबजावणी सहित. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे संस्थानचा जी आर काढताना त्याच्यामध्ये हैदराबादच्या गॅजेटियरचा सुद्धा पुनरुच्चार करायचा आणि तो या 5 गॅजेटियरचा जी आर काढताना 1994च्या धर्तीवरती जी आर काढायचा. तो जसा काढला, कारण त्याला अडचण नाही आल्या. आम्हाला कसं काय आल्या? यानंतर केसेस मात्र सगळ्या सरसकट मागे घ्यायच्या. पोरं विनाकारण गुतवलेत, करून गेलेत दुसरे. आमच्या पोराचे पुरावे नाहीत, व्हिडिओ नाहीत. काही काही पोरं पुण्याला नोकऱ्याला आहेत, नाव इथं आले. काही राजकारण्यांनी नाव मुद्दाम टाकलेत. काही पोरं शेतात आहेत. काही माणसं आमचे दूध घालायला आले, करून गेले पळून आणि दूध घालणारे धरले. हे त्याच्यामुळे ते खोटे गुन्हे आहेत. पुरावे कुठेही नाही आहेत. ते सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDCत आणि महावितरण मध्ये नोकरी द्यायचा हे शब्द तुम्ही दिलेला. पोरं शिकलेत मारण्याचे, त्यांना घातले एसटीत. ते एसटीचं गेर पळाना, एसटी पळाना आणि हे शिकलंय मारण्याचं रुमाल बाधित